तर मध्यरात्रीपासून नागपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय। पुढचे 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागपूरसाठी पावसामुळे अनेक सखल भागात पाणी देखील साचलंय। नागपुरात सकाळी 7:15 वाजता मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यानंतर आता पावसाचा जोर वाढलाय अशी माहिती मिळतेय। ढगांच्या गडगडाटासह नागपुरात पाऊस सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, पावसाची स्थिती नागपुरातली काय आहे? कुठे पाणी साचलंय का? मात्र नागपूरकरांना नेमका यावर्षीचा पावसाळा कसा असतो हा प्रश्न पडला होता। मात्र आज सकाळपासून ज्या पद्धतीने नागपूरमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे, तर खऱ्या अर्थानं आज नागपूरकरांना या वर्षीचा पावसाळा कसा असेल याचा अंदाज जो आहे तो यायला लागलेला। कारण गेल्या तासाभरापासून नागपूरमध्ये चांगला मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे जे आहे ते अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं नागपूरमध्ये पाहायला मिळतं। विशेष करून नरेंद्रनगर भाग असेल किंवा पूर्व नागपुरातला भाग असेल, या भागातले जे सखल भाग आहेत तिथे जे आहे ते पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। कारण गेला तासभर जे आहे ते हा चांगला सतत पाऊस होता। खरं तर काल रात्रीपासूनच नागपूरमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह जी आहे ती पावसाला सुरुवात झालेली होती। आपण या आधी पाहिलं होतं की जून आणि जुलै महिना संपत आला तरी नागपूरमध्ये 20% पावसाची तूट होती। जर हा पाऊस दिवसभर असाच कायम राहिला तर जी पावसाची तूट आहे ती भरून निघण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं जे काही सॅटेलाइट फोटो दिलेले आहेत त्यावरून पुढील 4 तास जे आहेत ते नागपूरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अनेक सखल भागात पाणी साचलं आहे आणि सतर्कतेचं आवाहन असल्यामुळे काही शाळांनी जे आहे ते विद्यार्थ्यांना स्वतःहून जे आहे ते सुट्टी जाहीर केलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना या पावसाचा फटका बसणार नाही। आणि जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे। जिल्हा प्रशासन देखील शाळांना सुट्टी घोषित करण्याची शक्यता आहे। मात्र पुढील 4 तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनाही सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे। कारण जर अतिवृष्टी झाली तर अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी साचण्याची शक्यता आहे, वीज खंडित होण्याची शक्यता आणि वाहतूक देखील प्रभावित होण्याची शक्यता श्वेता नाकारता येणार नाहीये। बिलकुल, आणि म्हणूनच नागरिकांनी सुद्धा नागपुरातल्या सतर्क राहावं। धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आता सिंधुदुर्गातल्या पावसाचे अपडेट घेऊयात। जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर कायम आहे। प्रशासनानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। प्राप्त अहवालानुसार तेरेखोल नदी सध्या इशारा पातळीवरून वाहतेय। मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आज पुन्हा एकदा ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। कोकण रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत आहे। पावसाचा जोर असाच राहिला तर राज्यमार्ग तिथे पाणी साचण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची टीम तैनात ठेवण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सध्या बरसतोय। सध्या कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मिळते। मात्र असाच जोर जर कायम राहिला सिंधुदुर्गात तर मात्र जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे।